हॅलो एव्हरीवन, ए टू झेड एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये असणारे होम टॅबच्या रिलेटेड काही क्वेश्चन्स पाहिलेले होते। म्हणजे होम टॅबमध्ये फॉन्ट ग्रुप जो आहे आणि त्या फॉन्ट ग्रुपमध्ये असणारा सबस्क्रिप्ट, सुपरस्क्रिप्ट, स्ट्राइक थ्रू, फॉन्ट कलर, टेक्स्ट इफेक्ट, हायलाइटर आणि चेंज कीज या सर्व पॉइंटच्या रिलेटेड असणारा एक्सप्लेनेशन मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये दिलेलंच आहे। तुम्ही जर तो व्हिडिओ अजून पाहिला नसेल तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण सबस्क्रिप्ट कशा पद्धतीने यूज करू शकतो, सुपरस्क्रिप्ट म्हणजे काय, स्ट्राइक थ्रू म्हणजे काय, चेंज केस म्हणजे काय आणि त्या चेंज केसमध्ये असणारे टाइप्स म्हणजे त्यामध्ये अप्पर केस असेल, लोअर केस असेल, कॅपिटलाइज ईच वर्ड ऑप्शन असेल, टॉगल केस ऑप्शन असेल, अशा पद्धतीने तुम्ही कशा पद्धतीने ते चेंज केस अप्लाय करू शकता एखाद्या डॉक्युमेंटमध्ये ते तुमच्या लक्षात येईल। म्हणून व्हिडिओ जर तुम्ही अजून पाहिला नसेल तर व्हिडिओ नक्की पहा। MSCITच्या एक्झाममध्ये सुद्धा अशा पद्धतीचे क्वेश्चन्स येतात। आता आज आपण पाहणार आहोत तो इन्सर्ट टॅब। आज पाहणार आहोत इन्सर्ट टॅब। मायक्रोसॉफ्ट वर्डमध्येच इन्सर्ट टॅबच्या रिलेटेड काही क्वेश्चन्स असतात। त्यामध्ये इथे पहा, मी जेव्हा इन्सर्ट टॅब सिलेक्ट करते त्यावेळेला ही रिबन तुमच्या समोर दिसते। आता यामध्ये पेजेस ग्रुप आहे, टेबल्स ग्रुप आहे। तुम्ही कशा पद्धतीने ऑनलाईन पिक्चर किंवा रेग्युलर नॉर्मल पिक्चर्स कशा पद्धतीने इन्सर्ट करू शकता, शेप्स कशा पद्धतीने इन्सर्ट करू शकता, मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे हायपरलिंक। MSCITच्या एक्झाममध्ये हायपरलिंक सुद्धा विचारली जाते। हायपरलिंकच्या रिलेटेड सुद्धा क्वेश्चन असतो। त्याच्यानंतर हेडर आणि फुटरच्या रिलेटेड सुद्धा क्वेश्चन असतो। इन्सर्ट टॅबमध्ये मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये या इन्सर्ट टॅबमध्ये हेडर आणि फुटर ऑप्शन आहे। हेडर आणि फुटरच्या रिलेटेड सुद्धा क्वेश्चन असतो। त्याच्यानंतर तुम्ही टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करू शकता, वर्ड आर्ट इन्सर्ट करू शकता आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे हा ड्रॉप कॅप। ड्रॉप कॅपच्या रिलेटेड सुद्धा 101% क्वेश्चन हा असतोच। ड्रॉप कॅप म्हणजे नक्की काय, तो आपण कशा पद्धतीने यूज करू शकतो याच्याशी रिलेटेड सुद्धा एक्सप्लेनेशन मी आज देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, व्हिडिओ स्किप करू नका। व्हिडिओ जर स्किप केला तर तुमच्या स्टेप्स मिस होतील आणि तुमच्या लक्षात येणार नाही की नक्की कोणता ऑप्शन मी कोणत्या पॉईंटसाठी अप्लाय केलेला आहे। आलं लक्षात? तर आज आपण इन्सर्ट टॅबबद्दल पाहूयात। MSCITच्या क्वेश्चनमध्ये MSCITच्या एक्झाममध्ये असा क्वेश्चन विचारला जातो मोस्टली टेबलच्या रिलेटेड की इन द गिवन डॉक्युमेंट इन्सर्ट 3 रो अँड 5 कॉलम्स। इन द गिवन डॉक्युमेंट इन्सर्ट 3 रो अँड 5 कॉलम म्हणजे काय, तर तुम्हाला एखादं डॉक्युमेंट दिलेलं असतं आणि त्याच डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला 3 रो आणि 5 कॉलम इन्सर्ट करायचे असतात। अशा वेळेला काय करायचं, इन्सर्ट टॅबमध्ये जायचं आणि इन्सर्ट टॅबमध्ये हा टेबल ऑप्शन आहे। या टेबल ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर हे एकतर बॉक्सेस दिसतील, तुम्ही हे बॉक्सेस यूज करा किंवा अत्यंत महत्त्वाचं म्हणजे इन्सर्ट टेबल हा एक ऑप्शन अवेलेबल आहे। तुम्ही इन्सर्ट टेबल हा ऑप्शन सिलेक्ट करा। ज्या वेळेला तुम्ही इन्सर्ट टेबल हा ऑप्शन सिलेक्ट करता त्यावेळेला इन्सर्ट टेबल डायलॉग बॉक्स अशा पद्धतीने डिस्प्ले होईल आणि यामध्ये तुम्हाला विचारलं आहे नंबर ऑफ कॉलम। मी नंबर ऑफ कॉलम किती सांगितले? 4। ठीक आहे, नंबर ऑफ कॉलम मला 4 हवे आहेत। नंबर ऑफ कॉलम 4 आणि नंबर ऑफ रोज 3 म्हणूयात आपण। जर नंबर्स चेंज झाले असतील, फक्त एक्झाम्पल सांगते मी, नंबर ऑफ रो अँड नंबर ऑफ कॉलम जेवढे काही सांगितले असतील तेवढे तुम्ही इथे टाईप करा किंवा या अप ॲरो डाऊन ॲरोने तुम्ही ते नंबर सेट करा। जे काही नंबर ऑफ रो आणि नंबर ऑफ कॉलम सांगितलेले असतील तशा पद्धतीने इथे नंबर घ्या आणि नंतर इथे हा ओके ऑप्शन आहे, या ओके ऑप्शनवरती क्लिक करा। आता इथे मी 4 कॉलम्स आणि 3 रोज घेतलेले आहेत। 4 कॉलम्स 3 रो आणि मी ओके या ऑप्शनवरती क्लिक करते। येस, तुमच्या समोर दिसत आहे हा 4 कॉलम्स आणि 3 रोज। 3 रोज म्हणजे ही फर्स्ट रो, ही सेकंड रो आणि ही थर्ड रो। येस, फर्स्ट रो, सेकंड रो, थर्ड रो आणि कॉलम आपल्याला किती सांगितले होते? 4। सो हा फर्स्ट कॉलम, हा सेकंड कॉलम, हा थर्ड कॉलम आणि हा लास्ट वन फोर्थ कॉलम। अशा पद्धतीने काय केलेलं आहे, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये मी 4 कॉलम्स आणि 3 रोज इन्सर्ट केलेले आहेत। हे झालं टेबलच्या रिलेटेड। अगदी सोपं आहे। ज्यावेळेला तुम्हाला सांगतील की दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये तुम्ही पर्टिक्युलर नंबरचे रो आणि कॉलम्स इन्सर्ट करा त्यावेळेला तुमचा कर्सर सेट करा पेजवरती आणि इन्सर्ट टॅबमध्ये जाऊन तुम्ही टेबल ऑप्शन सिलेक्ट करून इन्सर्ट टेबल या ऑप्शनच्या अंडर तुम्ही नंबर ऑफ कॉलम अँड नंबर ऑफ रो नंबर्स द्या आणि ओके ऑप्शनवरती क्लिक केल्याबरोबर असा टेबल डॉक्युमेंटमध्ये इन्सर्ट होईल। हे झालं इन्सर्ट टेबल।
आता त्याच्यानंतर तुम्हाला असं सांगितलं जाते की आता पिक्चर जरी इन्सर्ट करायचा असेल तर तुम्ही एकतर पिक्चर सेम इन्सर्ट टॅबमध्ये इलस्ट्रेशन ग्रुप आहे त्यामध्ये तुम्ही हा पिक्चर ऑप्शन सिलेक्ट करा. ज्या वेळेला तुम्ही पिक्चर ऑप्शन सिलेक्ट करता त्यावेळेला पिक्चर डायलॉग बॉक्स येईल आणि तिथून तुम्ही काय करा एखादा पिक्चर सिलेक्ट करा आणि ओके इन्सर्ट म्हणा. त्यावेळेला काय होईल की एखादं पिक्चर तिथे इन्सर्ट होईल. आले लक्षात? अशा पद्धतीने तुम्ही पीसीमध्ये सेव्ह असणारे पिक्चर्स आपण फक्त ॲज अ पिक्चर म्हणून ऑप्शन सिलेक्ट करूयात. इन्सर्ट पिक्चर. आता तुम्हाला ऑनलाईन पिक्चर इन्सर्ट करायचा असेल इन्स्टेड ऑफ नॉर्मल रेग्युलर पिक्चर हे इन्स्टेड ऑफ फक्त सिम्पल पिक्चरऐवजी ऑनलाईन पिक्चर जर इन्सर्ट करायचे असतील तर इन्सर्ट टॅबमध्ये जाऊन इथे ऑनलाईन पिक्चरवरती क्लिक करा. त्याच्यासाठी इंटरनेट कनेक्शन खूप गरजेचं आहे. जर इंटरनेट कनेक्शन असेल तर ऑनलाईन पिक्चर ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला जे काही पिक्चर हवं आहे ऑनलाईन त्या पिक्चरचं टेक्स्ट त्या सर्च बॉक्समध्ये नाव टाईप करायचं आहे आणि ओपन म्हणायचं आहे. त्याबरोबर सर्च म्हटल्यानंतर ऑनलाईन पिक्चरचा ऑप्शन त्याच्याशी रिलेटेड असणारे पिक्चर्स डिस्प्ले होतील. नेक्स्ट आहे शेप्स. इन्सर्ट टॅबमध्ये या इलस्ट्रेशन ग्रुपमध्ये शेप्स नावाचा ऑप्शन आहे. यामध्ये तुम्हाला बऱ्याचदा सांगितलं जातं की एक ओव्हल इन्सर्ट करा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये ओव्हल इन्सर्ट करा. मग काय करायचं तुमचा कर्सर सेट करा जिथे तुम्हाला सांगितलं आहे शेप ड्रॉ करण्यासाठी किंवा इन्सर्ट करण्यासाठी. तर तुम्ही इन्सर्ट टॅबमध्ये येऊन इलस्ट्रेशन ग्रुपमध्ये इथं हा शेप्स नावाचा ऑप्शन आहे तिथे या आणि ओव्हल सांगितलेला आहे तो ओव्हल सिलेक्ट करा आणि तुम्ही जस्ट फक्त ड्रॅग करू शकता. आले लक्षात? इन्सर्ट टॅबमध्ये आपण अशा पद्धतीनं ओव्हल शेप हा ड्रॉ केलेला आहे. ओव्हल शेप. आता नेक्स्ट या सेम इन्सर्ट टॅबमध्ये आपण पाहूयात महत्त्वाचं म्हणजे हायपरलिंक. हायपरलिंक अगदी महत्त्वाचा ऑप्शन आहे. हायपरलिंक काय केलेलं असतं एखादं डॉक्युमेंट तुम्हाला दिलेलं असतं आणि एखाद्या वर्डला तुम्हाला हायपरलिंक सेट करायला सांगितलेली असते. एखादा पर्टिक्युलर ॲड्रेस दिलेला असतो आणि तो ॲड्रेस तुम्हाला एखाद्या वर्डला लिंक करायचा असतो. मग अशा वेळेला काय करायचं दिलेल्या क्वेश्चनमध्ये ऑलरेडी क्वेश्चनमध्ये लिंक दिलेली असते. प्रथम जो वर्ड सांगितलेला आहे सपोज सांगितलं की डाटाबेस नावाचा जो वर्ड आहे त्या वर्डला दिलेली लिंक आहे ती हायपरलिंक कनेक्ट करा. तर मग काय करायचं तो वर्ड प्रथम सिलेक्ट करायचा पॅरेग्राफमधून. त्याच्यानंतर इथेच इन्सर्ट टॅबमध्ये हायपरलिंक नावाचा ऑप्शन आहे. या हायपरलिंकवरती तुम्ही क्लिक केल्यानंतर इथे या ॲड्रेसमध्ये जो काही तुम्हाला ॲड्रेस दिलेला आहे क्वेश्चनमध्ये जो काही ॲड्रेस दिलेला आहे तो तुम्ही इथे टाईप करायचा किंवा कॉपी पेस्ट करून त्याला ओके म्हणायचं. त्याच्यानंतर काय होईल ओके म्हटल्यानंतर इथे हा जो डाटाबेस आहे तो डिरेक्टली ब्ल्यू कलरमध्ये डिस्प्ले होईल विथ ब्ल्यू अंडरलाईन. ब्ल्यू कलर डिस्प्ले होईल त्या वर्डला. या वर्डला ब्ल्यू कलर डिस्प्ले होईल आणि अंडरलाईनसुद्धा ब्ल्यू कलरची येईल. म्हणजे काय तर तुमची हायपरलिंक सेट झालेली आहे. हायपरलिंकच्या रिलेटेडसुद्धा 100% क्वेश्चन हा MSCITच्या एक्झाममध्ये असतोच. सो तुम्ही अशा पद्धतीने हायपरलिंक ॲड करू शकता लिंक करू शकता. काय करायचं आहे ज्या वर्डला हायपरलिंक द्यायची आहे तो वर्ड प्रथम सिलेक्ट करा. त्याच्यानंतर तुम्ही इन्सर्ट टॅबमध्ये इथे हायपरलिंक ऑप्शन आहे तो ऑप्शन सिलेक्ट करा आणि क्वेश्चनमध्ये जी लिंक दिलेली असते सपोज https www.development.com काही जी काही असेल तो ॲड्रेस कॉपी करायचा आणि इथे पेस्ट करायचा. या ॲड्रेस बॉक्समध्ये इथे खाली इथे पेस्ट करायचा आणि मग नंतर ओके ऑप्शन तुमचं ॲक्टिव्ह असेल त्यावेळेला ओके या ऑप्शनवरती क्लिक करा. ज्यावेळेला तुम्ही ओके या ऑप्शनवरती क्लिक कराल त्यावेळेला हा जो वर्ड आहे डाटाबेस हा ब्ल्यू कलर विथ ब्ल्यू अंडरलाईन आपल्याला कन्वर्ट झालेला दिसेल. म्हणजे काय तर तुमचं ॲन्सर बरोबर असेल आणि मग तुम्ही ॲन्सर सबमिट करू शकता. हे झालं हायपरलिंक. आता हायपरलिंक नंतर हेडर अँड फुटरचं ऑप्शन आहे. इन्सर्टमध्ये जाऊन तुम्ही हेडर ऑप्शन सिलेक्ट करा आणि जो काही हेडर सांगितलेला आहे तो हेडर ऑप्शन सिलेक्ट करून तुम्ही तो अप्लाय करू शकता. हेडर म्हणजे काय टॉप ऑफ द पेज. एखादं टायटल तुम्हाला डिस्प्ले करायचं आहे ॲज अ हेडर प्रत्येक पेजवरती त्यावेळेला तुम्ही हेडर ऑप्शन सिलेक्ट करू शकता. आणि फुटर म्हणजे काय तर बॉटम ऑफ द पेज म्हणजे पेज नंबर तुम्हाला टाईप करायचं असेल एखाद्या क्लासचं नाव टाईप करायचं असेल एखादी नोट टाईप करायची असेल त्यावेळेला
बॉटम ऑफ द पेज म्हणजे फुटर आणि टॉप ऑफ द पेज म्हणजे हेडर. बॉटम ऑफ द पेज म्हणजे फुटर आणि टॉप ऑफ द पेज म्हणजे हेडर, हेही ऑप्शन्स असतात. आणि त्याचबरोबर अत्यंत महत्त्वाचा MSCITच्या एक्झाममध्ये असणारा अत्यंत महत्त्वाचा आणि प्रत्येक वेळी असणारा क्वेश्चन म्हणजे ड्रॉप कॅप. ड्रॉप कॅप म्हणजे काय? तुम्ही स्टोरी बुक पाहिली असेल, त्या स्टोरी बुकमध्ये पॅराग्राफचं फर्स्ट लेटर हे एकतर खूप मोठं असतं, त्याला आपण ड्रॉप कॅप म्हणतो. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवते, हे पहा. येस, हा कॅपिटल A जो आहे तो ॲज अ ड्रॉप कॅप म्हणून इन्सर्ट झालेला आहे. मार्जिनला सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. सपोज मी इथे माझा कर्सर फर्स्ट लाईनला ठेवलेला आहे आणि ड्रॉप कॅप म्हटल्यानंतर तुम्ही जिथे, येस, याला म्हणतो आपण ड्रॉप कॅप. तुम्हाला एक पॅराग्राफ दिलेला असतो आणि त्यामध्ये किंवा एखादा वर्ड दिलेला असतो किंवा एखादा पॅराग्राफ दिलेला असतो आणि तिथे सांगितलेलं असतं की अप्लाय ड्रॉप कॅप ऑप्शन, अप्लाय ड्रॉप कॅप. अशा वेळेला तुम्ही काय करायचं आहे की तिथे तुम्ही कर्सर सेट करा आणि इन्सर्ट टॅबमध्ये तुम्हाला इथे हा ड्रॉप कॅप नावाचा ऑप्शन दिसेल. तिथे क्लिक केल्यानंतर इथे ड्रॉप ऑप्शन आहे, हा ड्रॉप ऑप्शन तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर तिथे बरोबर हा ड्रॉप कॅप ऑप्शन सेट झालेला तुम्हाला दिसून येईल. आलं लक्षात? हे आहे ड्रॉप कॅप, अत्यंत महत्त्वाचा क्वेश्चन. आता याच्याशीच रिलेटेड हेडर आणि फुटरचं डिटेल एक्सप्लेनेशन किंवा टेक्स्ट बॉक्स कशा पद्धतीने इन्सर्ट करू शकतो, वर्ड आर्ट कशा पद्धतीने इन्सर्ट करू शकतो, याच्याशी असणारं एक्सप्लेनेशन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात. म्हणजे तुम्ही फक्त आज जे काही मी एक्सप्लेन केलेलं आहे की टेबल कशा पद्धतीने इन्सर्ट करू शकतो, पिक्चर कशा पद्धतीने इन्सर्ट करू शकतो, ऑनलाईन पिक्चर कशा पद्धतीने इन्सर्ट करू शकतो, त्याचबरोबर शेप्स कशा पद्धतीने आपण इन्सर्ट करू शकतो, त्या शेप्सचं सुद्धा तुम्ही इथं बघून घ्या. शेप्स, तुम्ही शेप्सवरती क्लिक केल्यानंतर इथे डिफरंट शेप्स येतील. जो शेप सांगितलेला आहे तो शेप तुम्ही तिथे इन्सर्ट करू शकता. त्याच्यानंतर कमेंटचा ऑप्शन आहे, हेडर, फुटर आणि हायपरलिंक. हायपरलिंक आणि ड्रॉप कॅप अगदी परफेक्ट तुम्ही प्रॅक्टिस करा हायपरलिंक आणि ड्रॉप कॅपची, कारण की 100% क्वेश्चन हा विचारलाच जातो. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर A to Z एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.